छत्रपति संभाजीनगर में चरवाहों पर लगातार हमले और लूटपाट हो रही है, लेकिन पुलिस प्रशासन इस पर कोई ध्यान नहीं देता है। आज संभाजीनगर जिला कार्यालय में चरवाहा भाइयों शेफर्ड आउटक्राई महाराष्ट्र एसोसिएशन के अध्यक्ष सकाराम सराक और सामाजिक कार्यकर्ता दीपक जी केदार ने विरोध प्रदर्शन में शामिल होकर चरवाहों की समस्याओं के बारे में जाना और उप जिला कलेक्टर को ज्ञापन सौंपा। सकाराम सराक और दीपक जी केदार ने चेतावनी दी कि अगर पुलिस प्रशासन 15 दिनों के भीतर लुटेरों को गिरफ्तार नहीं करता है तो राज्यव्यापी महाराष्ट्र विरोध शुरू किया जाएगा। नमस्कार, मी सकाराम सराक, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन अहिल्यानगर। आज या ठिकाणी आम्ही संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन देण्यासाठी आलेलो होतो मेंढपाळाच्या वतीनं। जर आपण बघितलं गेल्या 2-3 महिन्यामध्ये बिडकीन, वाळूंज आणि गंगापूर पोलीस हद्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी मेंढपाळांवरती सशस्त्र दरोडे झालेले आहेत। त्याच्यामध्ये मेंढपाळांना अगदी बेदम मारहाण झालेली आहे। अगदी 50-50 टाक्यापर्यंत या ठिकाणी डोक्यामध्ये टाके या ठिकाणी मेंढपाळाला पडलेले आहेत। परंतु या गुन्ह्यातील एकही आरोपी अद्याप या ठिकाणी संभाजीनगर पोलिसांना, संभाजीनगरच्या पोलीस प्रशासनाला या ठिकाणी भेटलेला नाही। खेदजनक गोष्ट आहे की आज आपण जर बघितलं, आपला देश या ठिकाणी जगामध्ये महासत्ता पाहतोय। आमचे देशाचे प्रधानमंत्री आज हे विश्वनेता म्हणून या ठिकाणी त्यांना मानसन्मान आहे, परंतु आमच्याच विश्वनेत्यांच्या ज्या देशामध्ये, या राज्यामध्ये या ठिकाणी जर मेंढपाळाला न्याय भेटत नसेल तर खरोखर भारत हा महासत्ता हो राहिलाय का, या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी शंका उपस्थित होती। जर आपण बघितलं, जर तुम्हाला महिना 2-3 महिने जर आरोपी या ठिकाणी पोलीस सापडत नाही तर आम जनता ही सुरक्षित आहे का, हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आम जनता नक्कीच या ठिकाणी सुरक्षित नाही आहे, कारण या ठिकाणी आपण बघितलं आरोपी आणि पोलीस यांची चांगल्या प्रकारची सोरीक असल्या कारणानं या ठिकाणी आरोपी पोलिसांना सापडत नाही, हा त्या ठिकाणी आमचा ठाम आरोप आहे। आणि या पोलीस प्रशासनानं जर एवढ्या 15 दिवसामध्ये या ठिकाणी आरोपीला अटक केली नाही तर आम्ही पोलीस महानिरीक्षक यांना या ठिकाणी आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही बांगडी आंदोलन या ठिकाणी आम्ही करावं, त्यांना आम्ही त्या ठिकाणी या संदर्भामध्ये निवेदन देऊन त्यांनाही आम्ही आमची मागणी सांगणार आणि त्यांना या ठिकाणी पोलिसांनी आरोपी अटक नाही केले तर आम्ही पोलीस महानिरीक्षक यांना बांगडी अटक करणार आहोत। ही या ठिकाणी आमची पुढची मागणी आहे। आम्ही शासनाकडे ही मागणी केलेली आहे की मेंढपाळाच्या कायम सुरक्षेचा प्रश्न जर तुम्हाला सोडवायचा असेल तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं, राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ मेंढपाळांना बंदुकीचं लायसन या ठिकाणी शस्त्र परवाना दिला पाहिजे की जेणेकरून मेंढपाळ हा स्वतःचा व्यवसाय सुरक्षितरित्या करू शकतो। आजच्या परिस्थितीमध्ये मेंढपाळ एवढा घाबरलेला आहे, या ठिकाणी तो व्यवसायापासून दूर जाण्याची शक्यता आहे, कारण तो भेटेल त्या भावामध्ये या ठिकाणी मेंढ्या विकायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि या मेंढपाळ व्यवसायाला घरघर लागले। जर ही घरघर थांबवायची असेल तर महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी तात्काळ मेंढपाळांना शस्त्र परवाने देऊन या ठिकाणी मेंढपाळांना भयमुक्त केली पाहिजे, ही आमची देवेंद्र फडणवीस साहेब तथा गृहमंत्री यांच्याकडे ही आमची मेंढपाळाच्या वतीनं मागणी आहे। वर्षानुवर्ष चालत झालेलं आहे। आज इकडे खेड्यापाड्यात गेले तर गावाकडून ते त्यांना मारतात किंवा त्रास देतात किंवा वन विभाग त्रास देतो, परंतु जी जयंती साजरी होते चौंडीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते, पण त्यावेळेस अशी गोष्ट का करत नाही, सर्व एकत्र येतात त्यावेळेस असे का विचार मांडत नाही त्या ठिकाणी किंवा आम्हाला संरक्षण द्यावं, प्रत्येक वेळेस हमलाच होतो। आता हा विषय असा, मेंढपाळ संघटित नाही आहे। महत्त्वाची गोष्ट मेंढपाळ हीच आहे की मेंढपाळ संघटित नाही आहे। आमच्या आज राजमाता आलेले होळकर यांचा विचार केला, त्यांचे कार्य जर बघितलं तर या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री देखील त्यांच्या कार्याचा गौरव करतात, परंतु त्यांच्या वंशामध्ये जे आम्ही जन्मात आहोत त्या मेंढपाळाची साधी चौकशी देखील या पोलीस स्टेशनच्या किंवा या जिल्हाधिकाऱ्याच्या किंवा तहसीलदार यांनीच केलेली नाही आहे। यापेक्षा काय खेदजनक गोष्ट पाहिजे, कारण तो संघटित नाही, असंघटित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी शिकवण या ठिकाणी आम्हाला दिली होती, शिका, संघटित आणि संघर्ष करा, या ठिकाणी आमचे काही मेंढपाळ शिकलेत, परंतु अजून त्यांना संघर्ष म्हणावासा चाललेला नाही आणि ते अजून संघटित नाही। नक्कीच पुढच्या काळामध्ये मेंढपाळ संघटित होण्या ठिकाणी संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सुरुवात आज महाराष्ट्र मेंढपाळ आंदोलनाच्या वतीनं संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेली आहे। लक्ष करत आहे, पण आजच्या मितीला आज सकाळपासून जे आमचे जनाक्रोश मेंढपाळाचे अध्यक्ष सकाराम सर यांना पोलीस प्रशासनाने 4 वेळा फोन, मला 10 वेळा फोन केला तर मेंढी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आणू नका, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? गंभीर आहे। मेंढपाळाचं अस्तित्व या राज्यामध्ये धोक्यात आलेलं आहे आणि मेंढपाळाच्या अस्तित्वावरच आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कुत्र्यासारखं, जनावरासारखं मारलं आणि जनावरं म्हणजे त्याच्यामध्ये माणसाला तर मारलंच, आया बहिणीला मारलं, विनयभंग केला, अत्याचार केला, त्याची कुठंच नोंद नाही, मेडिकल त्याचं केलं नाही, गाठीच्या रुग्णालयाने आमच्या आया बहिणीला, जखमी लोकांना ॲडमिट करून घेतलं नाही, या ठिकाणी तात्काळ डिस्चार्ज, म्हणजे डोक्यामध्ये 50 टाके पडले तरी तुम्ही डिस्चार्ज कसं काय देऊ शकता? जिल्ह्याचं रुग्णालय ना, तरीसुद्धा या ठिकाणी
या जिल्हा रुग्णालयाने सुद्धा आम्हाला साथ दिली नाही. आज प्रायव्हेट दवाखान्यामध्ये ते इलाज घेत आहेत. त्या इलाजाची चौकशी सरकार प्रशासन करत नाही. म्हणजे आम्ही माणसं आहोत की नाही, आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालं की नाही, आमचं अस्तित्व काय, हा प्रश्न आम्ही विचारतोय. अरे माणसाला तर मारलं कुत्र्याला पण मारावं का रक्षण करणाऱ्या? म्हणजे किती जनावरासारखे लोक होते ते. दारू पिऊन आले होते का काय पिऊन आले होते? दरोडा समजू शकतो, सगळं काढून दिलंय आमच्या आया बहिणीने, तरी तुम्ही त्यांना बेदम मारताय. त्या 65 वर्षाची आई आहे, मी तिला भेटलो, तिच्या दोन्ही म्हणजे येत पोटऱ्या पाय काळं निळं झालंय, चालता येत नाही. आणि रोजची भटकंती, याच्यावर काही प्रश्नच कुणी उचलायला तयार नाही. रोज जर यांनी गावातून बदललं तर संडासची व्यवस्था कुठं करायची, पाणी कुठं प्यायचं, राहायचं कसं, म्हणजे रोज जगण्याचा संघर्ष आहे. आमच्याकडे तर बॅनर लागलंय, महात्मा गांधीचा फोटो लागलाय, स्वच्छ भारत अभियान, आरोग्य, महिला आमच्या कुपोषित सारख्या दिसतात. हो, कुठे त्यांच्याकडे हॉस्पिटल जातोय का? तहसीलदार जातोय का? पोलीस पाटील जातोय का विचार करायला? कुणी विचारतं का तुम्हाला लाईट नाही म्हणून? आमची जमात आजही अंधारात राहते. वन विभागाकडे गेलं की ते हाकलून देणार. प्रायव्हेट ठिकाणी राहिलं की कोकरू देत असेल तर तू जागा घे. त्या ठिकाणी कोकरू उचलून न्यायचे. तुझ्याकडे चोरी होऊ द्यायची नसेल तर तुझं कोकरू दे, ही धमकी द्यायची. म्हणजे आमच्यासोबत चाललंय काय? आणि आम्ही नाकारलेलो आहोत. आमची गर्दी जमा करायची अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त. म्हणजे किती दुर्दैव आहे, ज्या अहिल्याबाई होळकरांनी लोककल्याणकारी या ठिकाणी विचार मांडला, सत्ता गाजवली, आज त्यांच्या लेकरांना भटकंती वाटायला आली. आम्हाला ही मोठ्या जयंतीपेक्षा आमची भटकंती बंद करा ना. हे गंभीर आहे. आणि आंदोलन करायला आलेले जे काही धनगर समाजाचे नेते आहेत त्यांना तुम्ही पोलिसांनी दबाव आणायचा, मेंढ्या आणू नका, शेळ्या आणू नका. मग जाग कधी येणार आहे? जाग कधी येणार आहे? इथं आणू नका. पण मंत्रालयात स्वतः मेंढ्या घुसवण्याची ताकद आमची, एवढं लक्षात ठेवा. ज्या दिवशी आम्ही गांभीर्याने घेऊ त्या दिवशी आम्ही कुणालाही या ठिकाणी घाबरणार नाही. म्हणजे व्यावसायिकाच्या घरी चोरी झाली, लाड्डाच्या घरी तर एक एन्काउंटर होतं, 6-7 आरोपी अटक होतात, त्याची चांदी लगेच मिळते, त्याचं सोनं पण मिळायला लागतं, म्हणजे त्याची रिकव्हरी होते. पण मेंढपाळाचे 10 लाख रुपयाचा मुद्देमाल गेला आहे, त्याची रिकव्हरी होत नाही. त्याचे 2 लोक गंभीर जखमी आहेत, त्यांना दिल्ली मुंबईला हलवलं जात नाही. त्यांच्यासाठी कोणत्या मंत्र्याचा व्हिडिओ कॉल येत नाही, कोणत्या पालकमंत्र्याचा व्हिडिओ कॉल येत नाही. बाकी ठिकाणी उपोषण आंदोलनं बघतो, व्हिडिओ कॉल चालतो, खांद्यावर लोक बसतात, मांडीव मंत्री बसतात. आणि धनगराबद्दल एवढा तिटकारा. आज आम्ही धावून गेलो म्हणून हे प्रकरण बाहेर आलं, आम्ही तिथं सगळे पळालो म्हणून हे प्रकरण बाहेर आलं, नाही तर दबलं होतं. म्हणजे तुम्ही मार खा, तुमची भटकंती करत राहा, तुम्ही या देशाचे नागरिक आहेत का नाही हे तरी उत्तर द्या. आणि मग आम्हाला लायसन मिळणार नाही. वैष्णवीच्या घरात त्या निलेश चव्हाणला लायसन मिळणार, बीडच्या गुंडांना लायसन मिळणार, पुण्याच्या गुंडांना लायसन मिळणार, पण दलित आदिवासी धनगरांना लायसन मिळणार नाही संरक्षणासाठी. आज त्यांच्या भटकंतीचा मुद्दा एवढा गंभीर आहे, सुटत नाही. आणि म्हणून हे भयंकर आहे. आज आम्ही इथं आक्रोश, प्राथमिक आक्रोश आहे हा. किती दबाव आणला आणि फोन केले, हे नाटकं चालणार नाही. मेंढ्या आम्ही जर रस्त्यावर उतरवल्या तर या तिन्ही टकुच्याच्या सरकारला, तिघाला सुद्धा महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होऊन जाईल. लक्षात ठेवा. रस्ते आडू, तुमचं समृद्धी महामार्ग आडू, लय लांब नाही आहे. नाटकं करू नका, गांभीर्याने घ्या. या ठिकाणी हा समाज चिडत नाही, संविधानाला मानतो, बाबासाहेबांना मानतो, अहिल्याबाई होळकरांना मानतो, म्हणून तुम्ही त्याला असणारा शोषण करणार. अरे आम्ही सांगतोय ना, हे लोक आरोपी, कुठे VDR, कुठे CDR, काय आरोपीची आधुनिक चौकशी केली? CID कुठं आहे? SIT कुठं आहे? CBI कुठं आहे? आमच्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही. का तर आम्ही धनगराचे लेकरं आहे, का तर आम्ही दलितांचे लेकरं आहे. आमच्यासाठी SIT नाही, CID नाही. हे गंभीर आहे. आजचं आंदोलन हे प्राथमिक इशारा देतोय. जर काही तासात आरोपीचा छडा लागला नाही आणि त्या पोलिसांचं निलंबन करा. कशासाठी? ज्या दिवशी चोरी होती त्या दिवशी तुम्ही सुट्टीवर असता. समजत नाही काय चालू आहे. सखोल चौकशी झाली पाहिजे. 3 किलोमीटर अंतरावर चोरी झाली पोलीस स्टेशनपासून, आणि चोरी 15 मिनिटं नाही झाली, 3 तास चोरी झाली. 3 तास जनावरं ओरडत आहेत, आया बहिणी ओरडतात. एका मेंढपाळाच्या बाजूला 5 जण लाकडं कुऱ्हाडी घेऊन उभा आहेत. अरे डोक्यात 50 टाके पडलेत. ही छोटी चोरी आहे. 3 तास लोकांना मारलंय. तुम्ही ज्ञान आमच्याकडे आहे ते, पण आमच्या आया बहिणी अत्याचार, बलात्कार, त्यांच्या डोक्यात वार का केलेत? हे कोण आहेत? किती गंभीर आहे. काही तासात आरोपी अटक झाले पाहिजे, अन्यथा या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन मेंढपाळाचं आणि
आम्ही सगळे मिळून या ठिकाणी लढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय। राज्य सरकारने दखल घ्यावी, या कुटुंबाला 1 कोटीची मदत करावी। किती दुर्दैव आहे, अरे त्यांच्या खाण्यापिण्याचं सुद्धा नेलंय, त्याच्याकडं त्यांना आत्ता सुद्धा खायला पीठ नाही का तेल नाही, तहसीलदार जाऊन व्यवस्था करू शकत नाही, पोलीस पाटील तिथं जाऊ शकत नाही, सरपंच त्यांना विचारू शकत नाही। काय मोकलून जेव्हा ते चोरं मारून गेले तर मेंढपाळ पळत जवळच्या वस्तीवर गेले तर एकही उठायला तयार नाही। एवढी मानवता या महाराष्ट्रातून गेलेली छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकरांचा, महात्मा फुलेंचा महाराष्ट्र, ज्याला मानवतेचा महाराष्ट्र म्हणतो, तिथं मदतीला कोणी धावून जात नाही। लय शिवारात नव्हते, हायवेच्या बाजूला फक्त 100 मीटर अंतरावर होते, पण 3 तास त्यांना मारलं। हे सुनियोजित कटाशिवाय होऊ शकत नाही। या कटात कोण कोण सामील आहेत त्या सगळ्यांची CID आणि SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे। या कुटुंबाला 1 कोटीची मदत झाली पाहिजे, जखमी असणाऱ्यांना चांगला इलाज मिळाला पाहिजे। आणि आमच्या संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता राधेश्याम हेवाले की रिपोर्ट।